सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मला माहिती आहे मंडळी आपण खूप दिवसानंतर भेटायला लागलोत, पण काय करू गाईज एवढी जास्त बिझी होत्या वरून जाईल विमान. हा त्याचा आवाज होऊ द्या एकदा. तर गाईज आम्ही जात आहोत बाहेर. माझ्यासोबत आहे मनीषा. आहे बघा आमच्या सगळेजण एरोप्लेन बघायलेत. वाकू वाकू बघा जरा. हीच आहेत सुशिक्षित लेकरं जे की बघायलेत आणि त्यांनी जाईलेत मला सोडून. किती वाईट आहेत. तर गाईज मी जात आहे बाहेर आणि तुम्ही मला सांगा हे माझं शर्ट कसं दिसायला लागले. नवीन आहे माझं. छान दिसायले ना? जर छान दिसायले तर मला नक्की कमेंट करा. तर आम्ही जात आहोत बाहेर आणि समोर माझी आई जात आहे आणि माझी आई पण खूप छान मारायला लागली आहे, कारण की माझी आई आहे ना भाव देना गेलाय, व्हिडिओमध्ये पण येणार गेलाय. तर जाऊ द्या गाईज, काहीच नाही. मी आहे ना, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार. तर आम्ही जात आहोत एका जागी जिथं देवाचं बी मंदिर आहे आणि तिथं महाप्रसाद पण आहे. आणि महाप्रसाद असल्यावर आम्ही नक्की जातो. तुम्हाला असं वाटत असेल अरे ब्लॉगमध्ये दाखवलं, असं मला काहीच लाजबीज वाटत नाही. देवाचा प्रसाद घ्यायला जाणार आहोत. तर आम्ही तिथं जात आहोत. तर आमची फॅमिली म्हणजे आमचे काकू वगैरे दर ब्लॉगमध्ये दिसतात. ते गेलेत खूप जास्त पुढी. तर आता आम्ही आहोत. तर आम्ही आत्ता दुकानातून आले. तर आता आम्ही जायलो. तर चला बघूत काय काय होतंय आणि काय काय नाही ते. तर काहीच बघू शकतो तुम्ही. हे बघा हे दोघी आत्या भाची किती फास्ट फास्ट चालायला लागलेत आणि बोलणं सुद्धा गेलेत, भाववेदना गेलेत. आणि किती सुंदर ड्रेस आहे. काश मला कोणी गिफ्ट करेल. उगा मजा करत आहे. तर गाईज आम्ही आता रस्ता क्रॉस करत आहोत. तर आम्ही आता जातो पटकन. तर गाईज ॲज युजल तुम्हाला माहिती आहे का, आपण जर कुठं जायलो आणि आपल्याला जर ऑटोची आवश्यकता नसेल तर तेव्हा आपल्याला ऑटोवाले यू विचारतात की तुम्हाला कुठं जायचं आहे आणि कुठं जायचं आहे. आणि आता मला जायचं आहे तर ऑटोवाला भेटला गेले, म्हणजे काय सांगावं गाईज. तरी हो का सिग्नल लागले बहुतेक तर येतील. बघू आता काय काय होतं. आलं तर जातो. तर फायनली आम्हाला ऑटो भेटायला आहे. आता आम्ही बसतो. तर आम्हाला ऑटो भेटला. आता सगळेजण एकमेकांच्या मांडीवर चढू चढू बसलेले आहेत. आणि मनीषा पण बसल्या. काय झाले मनीषा? मनीषाचा टॉप अडकला होता. तर चला काही आता ऑटो भेटलेला आहे. आता आम्ही पटकन जातो. बघतो काय काय. तर आम्ही आलेलो आहोत आणि मला रस्त्यावर बोलायला कसं तर वाटायला. माझा आवाज येईल का नाही माहिती नाही. तर आम्ही आलेलो आहोत. तर चला जाऊया आपण पटकन. तर गाईज आता बघा इथं पूजा वहिनी आई त्याने वाट बघत बसलो होते. आता ह्यांनी आमची वाट बघत बघत पुढे गेलेले आहेत. म्हणजे त्यांनी गेट पुढे जरी गेले तरी गेटपाशी त्यांनी आमची वाट बघत होते. तर आता आपण मंदिराकडे जाऊया, मस्तपैकी दर्शन घेऊया. तर गाईज आता आम्ही जात आहोत जेवणच्या सेक्शनकडे आणि आता आम्ही करणार आहे मस्तपैकी जेवण. दर्शन करून आता आम्ही जेवणकडे जायलो आहोत. सॉरी महाप्रसाद. तर गाईज इथं सगळेजण महाप्रसाद घेत आहेत. बघू शकतो तुम्ही. बघायलात का गाईज? तर गाईज मला खूप जास्त लाज वाटायला लागल्या तरी पण मी व्हिडिओ शूट करायला लागले. आणि हे लेकरू हे बाळ पण माझं वाट बघत होतं व्हिडिओसाठी. आणि हे बघा हिचं पोज आहे ते तिलाच वाटतं की ते चीज आहे म्हणून. आणि हे आहे आरू बाळ जे की खूप जास्त लाडका आहे माझं. त्यानंतर गाईज तुम्ही बघू शकतो त्यांनी आता जेवायला वाढायला चालू केलेली आहे. आता आम्ही मस्तपैकी जेवण करणार आहोत आणि हम यहाँ पर टूट पडेंगे. तर काही सगळेजण हळूहळू करून बसत आहेत. आता आम्ही मस्तपैकी करणार जेवण. सगळेजण आपापली जागा पकडत आहेत. आता त्यांनी आम्हाला टेस्टी ह्याला काय म्हणतात गाईज? आमच्याकडे मट्टा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करा. तर गाईज जेवायला किती टेस्टी आहे बघा. कुणाला जेवण बघून तोंडाला पाणी येईल कमेंट करा लवकरात लवकर. मला माहिती आहे सगळ्यांच्याच येत असेल, कंपल्सरी 100% येणार आहे. तर बघा किती टेस्टी जेवण आहे. ओह माय गॉड ये. त्यानंतर काहीच आम्ही जेवण वगैरे केलो. तर आईनं म्हणली जाताना अजून एकदा देवाला थँक्यू म्हणायचं की देवा थँक्यू, तुम्ही मला महाप्रसादासाठी बोलवलात आणि तुम्ही एवढं काय काय चांगलं केलात. तर थँक्यू गौमाता आहे. आणि आम्हाला जेवण त्यांनी करून यायला लेट झाल्यामुळं आम्ही जाताना तर पाय पडलो होतो, पण येताना बंद झालं होतं. ते बघा त्यांनी गेट वगैरे बंद केलेलं आहे. दत्त मंदिर होतं. आणि जेव्हा आम्ही दर्शन घेत होतो तेव्हा तर ना म्हणजे खूप जास्त गर्दी होती म्हणून मी काय शूट केलं. त्यांनी आता स्वच्छता वगैरे करत आहेत. दत्त मंदिर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर खूप छान वाटलेलं आहे गाईज मला येऊन. तुम्ही पण असं बाहेर पडत जावा आणि एक्सप्लोअर करत जावा, हीच माझी इच्छा आहे. तर आता फायनली गाईज आम्ही जात आहोत वापस. सगळेजण निघालेत आणि बघा मला एकदम सुंदर फूल भेटलेलं आहे. आणि मला खूप जास्त छान वाटतं. आणि मला फुलं खूप जास्त आवडतात. खूप म्हणजे खूप जास्त. काय माहिती की पण मला खूप जास्त आवडते. तर गाईज रामदेव बाबाचं मंदिर म्हणजे ज्यांनी महाप्रसाद आयोजित केला होता हे त्यागेश्वर मंदिर आहे. पण इथं जागा पुरत नव्हती म्हणून तिकडल्या मंगल कार्यालयामध्ये महाप्रसाद ठेवलं होतं. आता आम्ही सगळेजण पाया पडून जात आहोत. आणि आमची काकू बघा
रामदेव बाबा मंदिर. आणि रांगोळी तर बघा किती सुंदर काढली आहे. वाव, खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे. तर आता आम्ही मध्ये जात आहोत आणि तुम्ही बघू शकतो ते एकदम सुंदर सगळीकडं फुलाच्या वगैरे माळी वगैरे लावलेल्या आहेत. एकदम असं प्रसन्न आणि एकदम थंड वाटायला लागले गाईज. खूप मस्त वाटायला मला तरी तर खूप जास्त छान वाटायला लागले. आणि आणि गाईज लाईटिंग लावल्यामुळं कसं चमकायले बघा तुम्ही, किती छान वाटायले ना. तर थांबा आपण जाऊया त्या मंदिराकडे, काय काय आहे बघूया. ये दर्शन करून घ्या देवाचं. ते पण दत्त मंदिर होतं आणि हे पण दत्त मंदिर आहे बघा गाईज. दर्शन तर तुम्हाला भेटत आहेत. आणि हे आहेत रामदेव बाबा. दर्शन करून घ्या गाईज लवकर लवकर. आणि इथं आहेत शिवजी. ते बघा त्या काकू पण पूजा करत आहेत. शिवजी आहेत, हनुमान आहेत, गणपती बाप्पा आहेत. सगळ्यांचं आता आलेली आहे घरी आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. तर मी आता खूप जास्त थकलेली आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी टाटा बाय बाय.